एक्सपिरियन्स आहे इन डेटा अनालिटिक्स फील्ड. तर मोस्टली सप्लाय चेन रिलेटेड आहे मेजॉरिटी ऑफ इट. आता सध्या मी फिनिक्स ग्रुप म्हणून कंपनी आहे जी स्पेशलायझेशन अनालिटिक्स प्रोडक्ट, म्हणजे त्यांचं एक अनालिटिक्सच प्रोडक्ट आहे, त्याच्यावरती आय वर्क फॉर देम. अँड 15 पास आउट, तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम केलंय, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, आणि आता स्पेसिफिक अनालिटिक्स मध्ये आहे. तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय अनालिटिक्स मध्ये, बिग डेटा अनालिटिक्स, आणि बॅचलर्स अगेन इंजिनिअरिंग ॲज युजल 15 पास आउट आहे. ओके, तर सेटल्ड. ओके, तर आपण काल बघितलं होतं की वॉटर शीट्स काय असतात, आणि पण वी टच्ड अपॉन द फॉर्म्युलाज, वेगवेगळे फॉर्म्युलाज काय असतात काय नाही आहे, राईट. तर जस्ट स्वाती, नितीश फाइल्स डाउनलोड केले, गुगल ड्राईव्हची लिंक शेअर केली होती आपण ग्रुपमध्ये, राईट. काही प्रॉब्लेम नितेश, स्वाती, फाइल्स डाउनलोड करायला? मी त्या ग्रुप मध्ये नाहीये तर मला नाही आली. ओके, तुमचं ऍडमिशन नाही झालं का अजून? नाही, आज होणार होतं पण मी आज पण नाही आलो ना, मग ऑनलाईन होतं का विचारतो मी सरांना, ऑनलाईन पे करून घे. ठीक आहे, ज्यांचं ऍडमिशन झालं त्यांनाच त्या ग्रुप मध्ये आय गेस ऍड करतात, आणि मग ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऍड व्हाल तेव्हा मी परत शेअर करेन. चालेल. ओके, बट काल जे आपण शिकलो होतो ते कोणी प्रॅक्टिस केलं? सम फॉर्म्युला वगैरे, एव्हरेज, काउंट, 3 बेसिक फॉर्म्युला आपण शिकलो होतो. ओके, कल हमने 3 बेसिक फॉर्मूले सीखे थे, सम, एवरेज एंड काउंट. हैज एनीबडी? Okay, so just to brush up what we learned yesterday, आज थोड़ा, now you can tell me how should we go ahead and then. So suppose I want to take the summation here, sum of all the sales, right? Just a second. So I want to take sum of all the sales. किती सेल झाले टोटल आजपर्यंत याचं समेशन घ्यायचं आहे. तर काय, एनी क्विकली कोण सांगेल मला फॉर्म्युला? ओके, इक्वल टू सम, सिलेक्ट केलं ब्रॅकेट नाही एकाने. ओके, विल गो विथ द ऑफलाईन. ओके, आता ब्रॅकेट ओपन करू का? ठीक आहे. G22 राईट, सिलेक्शन, हा, आणि ओके, गुड. तर हे काय, 50,000 इज माय टोटल सेल्स, राईट. टोटल सेल ऑफ द प्रोडक्ट इज नथिंग बट 50,000. सो देयर इज वन मोर मेथड इन्स्टेड ऑफ डायरेक्ट. व्हॉट वॉज द मेथड? ऑनलाईन कोणी सांगेल? आपण डायरेक्ट फॉर्म्युलाच्या ऐवजी वी यूज्ड वन मोर टेक्निक, insert functions. Okay, right. So select the cell first, then go to insert. Insert is here, this one. This the right? It is the insert tab. So these are nothing but tabs, different tab. So home tab, insert tab, page layout, formulas tab. Likewise we have different tabs. For home tab you have all the formatting related options. So like to see each and every options, but we will see. Okay, so yes, who told? Swati, right? Formula. Yes, formula insert function, right. Go to formulas tab, click on insert function.
इथून तुम्ही सम टाइप करून यू कॅन यूज अ सम ऑप्शन. सम दिसतंय इथे तुम्हाला, clear, right? So you can select this option of sum, press OK, then you will have multiple options to select. Here you can remove, click on this hide, that small arrow, you can use it to hide this menu. This इथे क्लिक केलं तर तो हाइड होऊन जाईल, मग इथे येऊन करू शकता. Once you select, press OK, you will get the answer. Clear? हे झालं क्विक, नथिंग बट अ क्विक समरी किंवा क्विक अनालिसिस म्हणू शकता. कारण हा आपला जो आहे एका स्टोअर्स मधला आहे, एका यूएस मधल्या स्टोअरचा आहे हा. ओके, तर या स्टोअर मध्ये पूर्ण किती परचेस झालं और किती सेल झालं दॅट यू कॅन फाइंड इट आउट. सिमिलरली यू कॅन गो विथ द काउंट म्हणजे किती नंबर ऑफ आयटम्स आय कॅन से काउंट. या सगळ्या घेतलं तर तुम्हाला काउंट करून देईल की दॅट इज 19, म्हणजे टोटल आयटम आहेत त्या दुकानात. दिस डेट इज ऑफ एका मधल्या दुकानातला डेटा आहे हा. जसं आपल्याकडे डीमार्ट वगैरे तसं त्यांच्याकडे 7-Eleven नावाचं एक दुकान आहे, मार्ट म्हणू शकतो आपण, सुपर स्टोअर म्हणतात. तर त्यातले हे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत. दीज आर द 19 ट्रान्झॅक्शन्स. सो त्याच्यावरती आपण अनालिसिस करत होतो, राईट? सो सिमिलरली जसं तुम्ही बघितलं तसं काउंट पण आहे, एव्हरेज पण आहे. एव्हरेज क्वांटिटी सोल्ड म्हणजे दुकानातनं किती, कोणताही कस्टमर जेव्हा दुकानात येतो कमीत कमी और एव्हरेज किती घेऊन जातो हे काढायचं असेल तर व्हॉट शुड वी डू? येस, राईट. ऑनलाइन मतलब find average quantity. Suppose any customer on a given day, if we want to find out how much he purchased or something, what we can do, you can take average of all the quantities sold. So is equal to average, tab, then select the quantity, hit enter. So on an average people buy 6 items or 5 items, can we say? म्हणजे कमीत कमी 6 आयटम ऑन एन एव्हरेज लोक घेऊन जातात. मग जास्त पण घेतील, कमी पण घेऊ शकतील, राईट? सो नेक्स्ट आता आपण पुढे जाणार आहे, आपण बघणार आहे इफ. एक कंडिशन स्टेटमेंट्स आहेत. हे जसं आपण बघितलं दीज आर अरिथमॅटिक स्टेटमेंट. अरिथमॅटिक म्हणजे सम, काउंट, ओके. पण तुम्हाला आता फाइंड आउट करायचं आहे या डेटामध्ये द पीपल हु हॅज म्हणजे परचेस की 500 पेक्षा जास्त किती लोकांनी परचेस केलंय हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर व्हॉट यू डू, यू यूज अ कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट्स काय आहे, जर इफ नावाचं एक कंडिशन आहे आपलं, इफ आणि कंडिशन देऊ शकता तुम्ही, राईट? सो नेक्स्ट आपण ते थोडं वी आर गोइंग टू सी इज conditional statements. Conditional statements, why? Suppose I have a requirement where I need to find out customer who has purchased or customer who have purchased more than 500 rupees. 500 पेक्षा जास्तच जे अमाउंट परचेस केलंय त्यांना मी बघायचं आहे किती जण आहेत ते. सो व्हॉट कॅन आय डू इन दिस केस? आय कॅन यूज इफ फंक्शन or if, right, condition. So again select the cell, okay, this cell you want to put a condition. So what I have to do, select the cell, go to formulas, insert function, select if and hit enter. Can you see if? Okay, if ifs is also there, but we'll start with the if and then we'll go to if else, that is multiple if. म्हणजे मँगोज कसं आहे ना तसं इफ झालंय IFS. तर यू कॅन सिलेक्ट इफ, प्रेस. आता तुम्ही लॉजिकल टेस्ट देऊ शकता. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय फाइंड आउट करायचं मला, ग्रेटर दॅन 500 एक कंडिशन आहे, राईट? मग मी ते ग्रेटर दॅन 500 असं टाकतो इथे, ओके. आणि जर बरोबर असेल, इफ व्हॅल्यू इज ट्रू, just a second, is equal to missing, okay, sorry,
greater than 500 नाही greater than equal to 500 this logical condition आपण इथून पण find out करू शकतो but we'll see no value if नाही checks whether the condition is met or not okay equal to येत आहे equal to is 500 suppose my condition is equal to 500 नाही just a second insert if value or represents can be evaluated okay is equal to 0 nahi okay returns the value false greater than I need to check a greater than condition but okay me will see की काय logical test तिथे enter करायचं आहे but it's about the greater than condition if tab logical test is greater than 500 comma true comma false okay no ठीक आहे मी तुम्हाला चेक करून सांगतो नक्की काय माझं चुकतंय but it's actually if condition आपण logical statement साठी वापरतो जिथे you check whether the amount or this value is greater than 500 or not okay let me give it a try okay so now you can see it here logical test is formula based I don't have to directly check formula साठी you need to have a value actually जे की आपण values directly condition drop करत होतो right तर condition च्या ऐवजी first you need to have a value and that value you have to select true and false आता मी okay just to conclude आता समजा मला sales find out करायचं आहे greater आहे की नाही so I have to select the sales first and then write a condition whether it's greater than or less than right जर मला आता find out करायचं आहे only people who are greater than 500 म्हणजे त्यांचं आहे that time you can greater than 500 right आणि less than 500 खूप you okay first of all खूप सेम व्हॅल्यूज एंटर केल्या आपण विदाउट व्हॅल्यू आपण टेस्ट करत होतो व्हॅल्यू काय चेक करायचं आहे आय नीड टू चेक सेल्स राईट तर मी सेल्स सिलेक्ट करतो आधी सेल्स आणि सेल्स वरती मग लॉजिकल टेस्ट नाही ओके समजा हे क्वांटिटी चेक करायची आहे मला क्वांटिटी ग्रेटर दॅन 500 आहे की नाही तर मी क्वांटिटी सिलेक्ट करणार ग्रेटर दॅन 500 आहे की नाही चेक करणार राईट ओके हा काल आपण बघितलं प्रत्येक कोणती एक्सेल मधली व्हॅल्यू सेलने डिफाइन होते राईट सेल ऍड्रेस I20 I10 काल आपण मध्ये सेल ऍड्रेस कसं फाइंड आउट करायचं हे सांगितलं होतं तर ते एक्सेलचं हेच आहे बेसिक की एव्हरीथिंग तुम्ही कोणताही फॉर्म्युला घ्या ओनली वर्क्स ऑन सेलचं तुम्हाला व्हॅल्यू नाही येणार किंवा नाव नाही येणार तिथं ऍड्रेस येणार सगळीकडे ओके त्यामध्ये आधी टेस्ट लिहायला लागेल लॉजिकल आणि मग तुम्ही सेट करू शकता ओके लेस दॅन 500 आता याला इथं डबल क्लिक केलं की विल गेट अ आउटपुट आता याच्यावरून तुम्ही नेक्स्ट स्टेप इज यू कॅन काउंट तर वन मोर मेथड म्हणजे इथं अजून एक ऑपरेशन्स तुम्ही ऍड करू शकता
गो टू होम, इथे फिल्टर दिसते ऑप्शन, दिस ऑप्शन फिल्टर इथे होम टॅब मध्ये, राईट. तर इथे सॉर्ट अँड फिल्टर मध्ये क्लिक करून यू क्लिक ऑन द फिल्टर ऑप्शन, फिल्टर. तर वन्स यू क्लिक ऑन दिस फिल्टर, इथून तुम्ही सॉर्ट करू शकता. व्हॉट आय वॉन्ट पीपल वर स्पेंडिंग ग्रेटर दॅन 500 रुपीज. क्लिक करा, प्रेस ओके. हे तुम्ही क्लिक केलं की यू गेट अ काउंट. इथे दिसतोय तुम्हाला काउंट. सो देर आर 14 पीपल. तिथे 14 लोक आहेत जे की ग्रेटर दॅन 500 स्पेंड करतायत. बाय द वे हे एवढं बेसिक, म्हणजे एवढं सिम्पल आहे असं इन रिअल मध्ये नसणार आहे. आपण नंतर पिव्होट टेबल वगैरे वापरणार आहे. तिथं ऑटोमॅटिकली तुम्हाला काउंट काढता येईल, सम काढता येईल. यू डोंट इवन हॅव टू राईट अ फॉर्म्युला. त्यामुळे आम्ही एवढं असं बेसिक म्हणजे नाही करत, कारण पिव्होट टेबल तुम्ही डेटा सिलेक्ट केला आणि क्लिक पिव्होट टेबल, जे इथं ऑप्शन दिसते तुम्हाला इन्सर्ट, इथून तुम्ही डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. जस्ट टू शो यू, आपण शिकणारच आहे पिव्होट टेबल डिटेल, पण हे जे आता आपण काउंट केलं असं सिलेक्ट करून, हे इन रियालिटी मध्ये नाही वर्क होत. ओके, माझा डेटा आता फक्त 20 आहे ना, तिथं समजा 10,000 वगैरे लाईन आयटम असतील तर मग कसं सिलेक्ट करणार, किंवा 50,000 लाईन आयटम असतील तर. त्यामुळे त्याच्यासाठी आपण पिव्होट टेबल नावाचं एक करतो. हे डेटा सिलेक्ट करायचं, पिव्होट टेबल न्यू शीट मध्येच करून घे. इथे हे आपण बघणारच आहे, पण तुम्हाला आता फक्त दाखवतोय की नक्की काय होते. इफ एक्झाम्पल आणि नंतर इफ एक्झाम्पललाच व्हॅल्यूज, डायरेक्ट काउंट आले. ग्रेटर दॅन किती आहे, 14, लेस दॅन 5, जे आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून बघत होतो, राईट. हे तुम्ही असं डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. तुम्हाला असं सेपरेटली काही करायची गरज नाही. आता वी आर लर्निंग बेसिक, दॅट्स वाय आपण थोडं हे काय म्हणायचं त्याला सिलेक्ट करून वगैरे चेक करतोय. बट इन रियालिटी यू नीड टू यूज सम हायर फंक्शन्स किंवा हायर ऑप्शन्स जे काय असतात आपले. क्लिअर. तर सिमिलरली इफ IFS नावाचं एक फंक्शन आहे. सो सेम, आय हॅव टू सिलेक्ट द सेल, गो टू फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन, इथे if सिलेक्ट करू शकता. IFS म्हणजे काय, जसं मल्टिपल कंडिशन्स आहेत तुमच्याकडे, लॉजिकल टेस्ट, ग्रेटर दॅन 500 पण पाहिजे पण लेस दॅन 3000. का, कारण तुम्हाला खूप स्वस्त म्हणजे खूप स्वस्त आयटम, थोडे महागडे आयटम आणि खूप महागडे आयटम, असे 3 कॅटेगरी मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे काही गोष्टी. तर तिथे मल्टिपल कंडिशन्स येतील, राईट. एकच कंडिशन आपल्याला नॉट सुटेबल. त्यामुळे सेम तुम्हाला तिथं IFS नावाचं फंक्शन वापरायचं. सेम लॉजिकल टेस्ट 1, कशावरती टेस्ट घेतो आपण, सेल्स वरती. तर क्लिक ऑन द सेल्स, ग्रेटर दॅन 500. ओके, आणि ही जर इफ व्हॅल्यू ट्रू, म्हणजे जर हे बरोबर असेल, व्हॅल्यू 500 पेक्षा जास्त असेल, तर काय लिहि, ग्रेटर दॅन 500, राईट. आणि लॉजिकल टेस्ट 2 आले इथे. ओके, इथे आय कॅन पुट सिलेक्ट वन मोर फंक्शन, समजा हे. ओके, लेस दॅन 3000, सो आय कॅन मेन्शन लेस दॅन 300, सॉरी 3000, राईट. ओके, नाही बरोबर आहे, लेस दॅन 500. नाही आहे ना सिलेक्टेड, ग्रेटर दॅन 500 अँड लेस दॅन 3000, जर 3000 पेक्षा लहान असेल व्हॅल्यू तर. ओके, लेट अस सी की, ठीक आहे. यू कॅन डिबग, इथून तुम्ही डिबग करू शकता. ओके, सॉरी. बाय द वे इथे तुम्ही बघू शकता, जर फॉर्म्युला इफ यू स्टार्ट गेटिंग कन्फ्युज, तर डिबग करता येतं फॉर्म्युला इथं.
ओके, मला कळालं नाही. इथं आयचं सिम्बॉल दिसतंय का येलो कलर छोटा? इथे जाऊन तुम्ही यू कॅन सिलेक्ट की बाबा हेल्प शो द कॅल्क्युलेशन, शो कॅल्क्युलेशन करू शकता, नाहीतर एडिट इन फॉर्म्युला बार. एडिट इन फॉर्म्युला बार क्लिक केलं ना ते हायलाइट करतात सगळे सेल्स. ओके, मी इथं आणि इथं फॉर्म्युला लिहिलाय आणि आयडियली इट शुड बी लाईक दिस, राईट? I2 एंटर, लेस दॅन 3000, राईट? ग्रेटर असतील तर ग्रेटर दॅन 500, जर 3000 पेक्षा मोठे असतील तर तसे येतात. क्लिअर? म्हणजे दिस इज असं आपण ऍड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो कैलकुलेशन. ओके, सो ऐसे हम कैलकुलेशन दिखा सकते हैं, यू कैन सी. एंड देन इफ यू वांट टू काउंट अगेन यू कैन फिल्टर करू शकता तुम्ही इथून. समजा तुम्हाला लेस दॅन 500 व्हॅल्यूज, लेस दॅन 3000 काढायत, सो यू कॅन सिलेक्ट द लेस दॅन 3000. and you want to select greater than 500, you can select the greater than 500 values. 500 less than 3000 राहतील का? ओके, बरोबर आहे, पण आपण लॉजिकल जे कंडिशन लिहितो ती ऑर आहे, ऑर कंडिशन आहे. तुम्हाला लहानापासून मोठ्यापर्यंत यायला लागेल. म्हणजे आपण जे लिहिलंय, हा, सगळ्यात पहिली चेक करणार, सॅटिस्फाय झाली तर ते आन्सर, नाही सॅटिस्फाय झाली तर खाली येणार. लूप तुम्ही पायथन मध्ये लूप बघितलं का? मग तुम्हाला रिव्हर्स करायला लागेल. पहिला चेक करा की 3000 पेक्षा लहान आहे का, असेल तर यस, नसेल तर नो चा परत चेक करा की ग्रेटर दॅन 500 आहे की नाही. इफ यस, नो, असं. तुम्ही असं लॉजिक बिल्ड करू शकता. इफ च्या आत अजून एक इफ, यू कॅन राईट मल्टिपल इफ स्टेटमेंट. पहिल्या इफ मध्ये दुसऱ्या इफ मध्ये तिसरं. नाही, इथं एल्स असं स्टेटमेंट नाही आहे काही. इफ आणि इफ एस, IFS म्हणजे मल्टिपल इफ स्टेटमेंट वगैरे असं आहे. ओके, पिव्होट टेबल, यू कॅन यूज अ पिव्होट टेबल आणि तुम्ही काउंट करू शकता त्याच्या व्हॅल्यूज की ग्रेटर आहेत, लेस आहेत, राईट? ऑनलाईन कळतंय ना, म्हणजे व्हॉट वी आर डुईंग. म्हणजे आपण फॉर्म्युलाज लिहिले अँड देन वी डिबग केलं, एडिट फॉर्म्युला वगैरे टू फाइंड आउट कुठं चुकलं होतं. ते दोन सेल सिलेक्ट झाले होते आपल्याकडून, राईट? अँड देन सिंगल सेल. स्क्रीन दिसते ना क्लिअर की लॅग आहे वगैरे? हो दिसते. ओके ओके, गुड. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इज, नेक्स्ट आपल्याकडे एक HR रिलेटेड डेटा सेट आहे. ओके, आणि तुम्हाला द टास्क गिवन टू यू ॲज अ अनालिस्ट टू फाइंड आउट की याच्यातनं काही इन्साइट्स वगैरे काढता येईल. बिकॉज दॅट्स व्हॉट युअर जॉब इज, टू लुक ॲट द डेटा, फाइंड आउट की व्हॉट आर द रिलेशन्स, याच्यात काही असे वेगळे माहिती आहे का जे फक्त तुम्हाला ग्राफ बघून किंवा प्लॉट करून सांगता येईल, और तुम्हाला अशी काही अबनॉर्मल दिसतंय का याच्यात व्हॅल्यूज. अबनॉर्मल म्हणजे सगळ्यात जास्त सॅलरी ऑपरेशन्स डिपार्टमेंट मध्येच आहे असं असू नये, राईट? सगळ्यांना इक्वल पाहिजे. इधर यू पुट इट इक्वल, नाहीतर सेल्स वाल्यांना सगळ्यात जास्त पाहिजे बिकॉज दे डू मोर हार्ड वर्क. डिपेंड, तुमच्या कंपनीचं जे पॉलिसी आहे त्याप्रमाणे यू नीड टू अंडरस्टँड की काय चालू आहे काय नाही, कोणत्या डिपार्टमेंट. नाहीतर समजा आता अप्रेझलची वेळ आहे, म्हणजे सगळ्यांना प्रमोशन द्यायचंय, मग कोणाला प्रमोशन देणार हे कसं ठरवणार? तर याचं सगळं अनालिसिस पाहिजे ना. ऑपरेशन्स मध्ये किती सॅलरी आहे लोकांना, सेल्स वाल्यांना किती आहे, सेल्स वाल्याला इन्सेंटिव्ह पण आहे, मग प्रमोशन किती द्यायचं, आणि मग ऑपरेशन्स मध्ये जे आहेत त्यांना किती प्रमोशन द्यायचं, त्यांची सॅलरी किती आहे. प्रमोशन झाल्यावर असं नको व्हायला की उद्या सेल्स वाला म्हणेल त्यांना जास्त आहे, आम्ही सगळ्यात जास्त एफर्ट करतोय आणि तरी आम्हाला कमी सॅलरी मिळते, असं नको व्हायला, राईट? त्यामुळे मग तुम्हाला प्रत्येक ऑर्गनायझेशनचा किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचा तुम्हाला आधी डेटा कलेक्ट करायला लागेल. त्याच्यावरनं मग तुम्हाला ठरवायला लागेल की कोणाला किती द्यायचं, आणि मग बजेट असतं
त्या बजेट प्रमाणे प्रत्येक त्या माणसाला किती द्यायचं हे पण कॅल्क्युलेट करायला लागेल. तर आपल्याकडे एक HR रिलेटेड डेटा आहे. तर व्हॉट विल डू इज विल फॉलो सम स्टेप्स जे काल आपण शिकलो होतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट जेव्हा तुम्हाला देतो, सो व्हॉट थिंग यू शुड डू. काल आपण बघितलं होतं डेटा अंडरस्टँडिंग पार्ट, राईट. डेटा अंडरस्टँडिंग करायला लागेल. कधी तुमच्याकडे डेटा दिला जातो, समजा हा HR चा डेटा आहे आणि तुम्हाला एक प्रोजेक्ट आलाय, तुम्हाला एक HR रिलेटेड इनसाइट्स काढून द्यायचे आहेत. म्हणजे एका कंपनीला त्यांच्या कंपनीचं सगळा HR चा डेटा तुम्हाला दिलाय, तुम्हाला सांगितलंय की कुठं आम्हाला इश्यू येतात, हे सगळे इश्यू ऍड्रेस करायचे आहेत, आमच्यात खूप लोक सोडून जात आहेत कंपनी, हे इश्यू ऍड्रेस करायचं आहे. मग ते तुम्ही सांगू शकाल. म्हणजे तुम्हाला असं टास्क दिलाय, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, आयटरेशन रेट जास्त आहे. आयटरेशन म्हणजे सोडून जाणे. तर मग तुम्हाला फाइंड आउट करायचं की का सोडून जायचं. दिस इज नथिंग बट अ टास्क ऑफ अनालिस्ट, की तुम्ही फाइंड आउट करता काय नक्की प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मग तुम्ही पॅटर्न फाइंड आउट करता की सेल्स मधले जास्त सोडून जात आहेत का, कारण इन्सेंटिव्ह कमी आहे. ऑपरेशन्स मध्ये जास्त लोक कायम सोडतच नाहीत, फुल जास्त करतात का. मग यू नीड टू अंडरस्टँड की असं काही आहे का, आपण चेंज करू शकतो का. तर दिस इज नथिंग बट अ टास्क ऑफ अनालिस्ट. तर तुम्ही जसं आमच्या कंपनीमध्ये करंटली आम्ही हे करतोय, म्हणजे परचेस रिलेटेड पूर्ण डेटा येतोय. तर एक कंपनी आहे US मधली जी फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये, फॉर्च्यून 500 माहिती आहे का, म्हणजे जगातले सगळ्यात 500 कंपन्या असतात सगळ्यात श्रीमंत आणि मोठ्या, त्यांना फॉर्च्यून 500 कंपनीज असं म्हणतात पूर्ण जगात. तर इंडियामधले टाटा वगैरे थोडेफार कंपन्याच फक्त फॉर्च्यून 500 मध्ये आहेत, बाकी देशात खूप जास्त आहेत. तसं आमचे क्लायंट आहेत. ओके. तो हम क्या कर रहे अभी, नाजमीन या है नाजमीन. ओके, हमने लेक्चर शुरू किया है ऑलरेडी. सो आपको कोई डाउट आ गया तो मे बी यू कैन आस्क. आप अनम्यूट कर सकते हो. सो आता आमच्यात पूर्ण परचेस रिलेटेड किती ऑर्डर प्लेस झाले. ओके, एक कंपनी आहे, त्या कंपनीने किती ऑर्डर प्लेस केले और किती मटेरियल त्यांनी मागवलं याच्याशी रिलेटेड डेटा वी हँडल. तर आता सध्या व्हॉट वी आर अनालायझिंग इज की कोणत्या कोणत्या कंपनीवरती ते ऑर्डर प्लेस करतात, राईट. समजा तर त्यांचं वर्ल्ड वाईड ऑपरेशन्स आहेत, म्हणजे ती कंपनी US ची आहे पण त्यांचे ऑफिसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत. तर मग आम्ही आता सध्या असं पॅटर्न फाइंड आउट केलं की जी US ची कंपनी आहे, एक्झाम्पल देतो तुम्हाला, लॅपटॉप. आता ते कंपनी इज एव्हरीवेअर इन द वर्ल्ड, त्यामुळे प्रत्येक ऑफिसला ते लॅपटॉप परचेस करतात त्यांना जसं पाहिजे तसं. तर व्हॉट वी हॅव ऑब्झर्विंग इज सगळेजण HPचाच लॅपटॉप घेतात, एक्झाम्पल घेतोय. तर HPचा लॅपटॉप, पण अमेरिकेतले HP लॅपटॉप वेगळे घेतात, परत हाँगकाँग मधले पण HPचे घेतात, इंडियामधले HP घेतात, पण प्रत्येकाचा प्राइस वेगवेगळा आहे. कारण हे रिअलाइज ते आम्ही म्हणजे त्यांना फाइंड आउट करून देतोय. आणि मग कितीचा डिफरन्स येतोय असं कळतं की US मध्ये त्यांना ऑलमोस्ट म्हणजे 50% डिस्काउंटने मिळतात, हाँगकाँग आणि बाकीच्यात. तर का, कारण US मध्ये ते दरवर्षी काहीतरी 20,000 लॅपटॉप घेतात, राईट. तसं इंडिया आणि हाँगकाँग मध्ये 5,000च्या आसपास ते परचेस लॅपटॉप. तर हे आम्ही इन्साइट्स त्यांना फाइंड आउट करून दिले. तर हे झालं एक डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, म्हणजे आम्ही पास्ट डेटा घेतला त्यांचा, आम्ही अनालाइज केलं. मग आता इथून पुढे येते प्रिडिक्टिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणतात. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स मध्ये तुम्ही रिकमेंड करता काय करायला पाहिजे. तर आम्ही त्यांना एक सोल्युशन रिकमेंड केलं. तुम्ही HP ग्लोबल जी कंपनी आहे, HP हेडक्वार्टर्ड US मध्येच आहे, तर त्यांना डायरेक्टली सांगा, यू निगोशिएट विथ देम, तिकडं 20,000, इकडचे 5,000, तिकडचे 5,000. ओके, टोटल 30,000 लॅपटॉप प्लस तुमच्या वर्ल्ड वाईड बाकीच्या ज्या ऑफिसेस आहेत त्यांना जे HPचे लॅपटॉप लागतात ते नंबर्स आहेत आमच्याकडे, ते सगळं कंबाईन करा आणि एकच ऑर्डर प्लेस करा 50,000 लॅपटॉपला. तुम्हाला ऑल ओव्हर द वर्ल्ड 50% किंवा मोर दॅन दॅट डिस्काउंट मिळेल.
तुम्ही विचार करा 50,000 लॅपटॉप घ्यायचे आहेत त्यांना, तर किती करोडमध्ये त्यांचे पैसे वाचतील, राईट? मग दिस इज नथिंग बट अ जॉब ऑफ अनालिस्ट. आम्ही म्हणजे ऍज अ अनालिस्ट यू नीड टू अंडरस्टँड आणि कंपनीचा कसा फायदा होईल हे फाइंड आउट करायचं. तर यातलं हे म्हणजे सिनारिओ क्लिअर टू एव्हरीवन? स्वाती, अनिकेत, आता यातले टर्मिनॉलॉजीज आपण समजून घेऊ. जे आपण फाइंड आउट केलं की कोणत्या देशात किती लॅपटॉप लागतात. ओके, दिस इज नथिंग बट इनसाइट्स. ह्याला काय म्हणतात? इनसाइट्स. कोणत्या देशात किती लॅपटॉप लागतात, कोणत्या देशातले लोक किती रुपयाला लॅपटॉप खरेदी करतायत, राईट? कंबाईन केल्यावरती किती लॅपटॉप येतील, म्हणजे कितीचा कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे, हे काय झालं? हे सगळे इनसाइट झाले. मग ऍज अ अनालिस्ट तुमचं काम आहे की हे इनसाइट्स फाइंड आउट करणं डेटामधनं. क्लिअर? इनसाइट्स नंतर जसं जसं तुम्ही एक्सपिरियन्स व्हाल मग तुम्हाला रिकमेंड करता येते. आता मी सांगितलं की बल्क करा आणि निगोशिएट करा, हे कारण मला एक्सपिरियन्स आहे ऍज अ परचेस. आम्ही परचेस मध्ये ह्याला म्हणतात म्हणजे बल्क ऑर्डर देणं किंवा बल्क कंबाईन करणं. मग आम्ही तसं ऑपरेशन्स आधी कंबाईन करून निगोशिएशन करायला लागतं. तर बल्क ऑर्डर प्लेस करताना मग HP शी जातो. HP ला म्हटलं तुम्ही 5,000 लॅपटॉप द्या वर्सेस HP ला सांगितलं तुम्ही 60,000 लॅपटॉप द्या, तर तुम्हाला प्राइस बरोबर तो कमी करून देईल, राईट? तुम्हाला म्हटलं तुम्ही एक आयटम दे वर्सेस 100 आयटम दे, ऑब्विसली तू ठीक आहे प्राइस कमी करून देऊ, 100 ची प्राइस, राईट? मग ते झालं प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. अनालिटिक्सचे 4 टाइप्स आहेत. एक आहे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे डिस्क्राईब करणं जे डेटा आहे. आता मी तुम्हाला हा HR चा डेटा दिला, हा नथिंग बट पास्ट आहे ना. पास्ट म्हणजे हे झालेली ऍक्टिव्हिटी, यांनी हायर केलंय, याला एवढी सॅलरी देतात, याचा एवढा एक्सपिरियन्स आहे. दिस इज नथिंग बट पास्ट डेटा. आणि या पास्ट डेटावरती इनसाइट्स काढणं याला डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणतात. म्हणजे तुम्ही डिस्क्राईब करता सिच्युएशनला. एक सिच्युएशन घ्या, समजा तुमचं एक हे आहे दुकान आहे, त्या दुकानाचा धंदा होत नाहीये. मग तुम्ही काय करणार? मागच्या 2 वर्षाचं काय काय तू माल भरलास, किती विकलास, किती कस्टमर आले, एव्हरेज किती विकत घेतलं, हे सगळ्याचा मला डेटा दे. मी त्याच्यावरनं इनसाइट्स काढतो आणि मी सांगतो की तुझा धंदा का नाही चालत. बाबा तुझा धंदा का नाही चालत? महिन्यातनं तुला 10 कस्टमर येतात, कसं धंदा चालणार? ठीक आहे 10 आले, अग्रीड. 10 येतात पण एक एक आयटम घेऊन जातात, एव्हरेज क्वांटिटी, त्यामुळे तुझा धंदा होत नाही. प्लस जे कस्टमरला पाहिजे तू ठेवतच नाहीस, कारण आले विजिटेड कस्टमर आहेत तुला 20 जण, त्यातले 10 जण परचेस करतायत, 20 जण परचेस नाही करत. म्हणजे त्या 20 जणांना जे पाहिजे तू तुझ्या दुकानात नाहीये, हे तुम्ही इनसाइट सांगू शकता, राईट? हे काय झाले? सगळे इनसाइट झाले. आणि डिस्क्रिप्टिव्ह, आता नेक्स्ट स्टेप असते डिस्क्रिप्टिव्ह. नेक्स्ट स्टेप असते डायग्नोस्टिक म्हणतात. डायग्नोस्टिक इज नथिंग बट द सेम. जे आपण इनसाइट्स काढले, आणि इनसाइट्स काढणे इज नथिंग बट अ डायग्नोस्टिक. हे बघणे, हे बघितलं तुम्ही आणि याच्यात कॅल्क्युलेट केलं की टोटल सम सेल्स एवढा आहे, प्रॉफिट एवढा आहे, लोक एवढे येतात. दिस इज नथिंग बट अ डिस्क्रिप्टिव्ह. मग नेक्स्ट इज डायग्नोस्टिक. तुम्ही डायग्नोज करा की का नाही येत आहे, 20 कस्टमर मधले 10च का नाही घेत आहेत. सो दिस इज नथिंग बट अ डायग्नोस्टिक. त्याला अजून एक वर्ड पण आहे, प्रिस्क्रिप्ट, म्हणजे प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स एक म्हणतात, आणि मग एक प्रिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे डिस्क्राईब केलं सिच्युएशन. एक असतं प्रिडिक्टिव्ह, सेकंड जिथं प्रिडिक्ट करता, आणि थर्ड आहे प्रिस्क्रिप्टिव्ह. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे प्रिस्क्राईब करतात, डॉक्टरची चिठ्ठी लिहितात, राईट? ते झालं थर्ड लाईन आयटम, म्हणजे थर्ड टाइप ऑफ अनालिटिक्स. तर पहिलं डायग्नोस्टिक, और तुम्ही डायग्नोस्टिक प्लस डिस्क्रिप्टिव्ह म्हणू शकता. तर आपण जे करणार आहे ते कम्प्लिटली डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्नोस्टिक्स अनालिटिक्स म्हणू शकता, कारण तुम्हाला पास्ट डेटा दिला जाईल, डेटा सेट दिलं जाईल, इनसाइट्स फाइंड आउट करायला सांगितलं. ह्याच्या नेक्स्ट स्टेप आहे प्रिडिक्टिव्ह, म्हणजे प्रिडिक्ट करायचं जर ही सिच्युएशन आता आहे पुढच्या वर्षी काय असेल. ह्याला म्हणतात प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. हे कोण करतंय? डेटा सायन्स. डेटा सायंटिस्ट जे हायर होतात, तुमच्यावरती डेटा सायंटिस्ट असतात, ते लोक प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स करतात. म्हणजे तुम्ही आता आमच्या
मागच्या वर्षीचा डेटा आहे, या वर्षी एवढं एवढं तुम्ही मटेरियल मागवलंय, तर पुढच्या वर्षी कधी मागवाल. क्लासिका म्हणजे आमच्याकडे आयफोन विकता आमचा जो क्लायंट आहे, दरवेळी त्यांच्या क्रिसमस म्हणजे नोव्हेंबर टू डिसेंबरच्या टाइम मध्ये सेल वाढतो त्यांचा. जानेवारीला सेल कमी असतो, मे मध्ये सेल कमी असतो, जानेवारी मे आणि डिसेंबर मध्ये वाढतो. हे एक आमच्याकडे ट्रेंड झालं. आता हे ट्रेंड वरती किती व्हॅल्यू वाढणार किंवा पुढच्या वर्षी किती लोक घेणार, या वर्षी 10,000 होते, पुढच्या वर्षी 12,000 घेणार का, हे डेटा सायंटिस्ट करतात आणि ते सांगतात की रफली हे बघा माझ्या कॅल्क्युलेशन नुसार 12,000 ऑर्डर घेतात. आणि हे स्टॅटिस्टिकली तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं, असं नाही की रॅन्डमली नंबर जनरेट केलाय, त्याला अल्गोरिदम म्हणतात. मग अल्गोरिदम बिल्ड करतात डेटा सायंटिस्ट आणि त्या अल्गोरिदमला हे सगळा डेटा देतात. ते अल्गोरिदम तुम्हाला आन्सर देते, ठीक आहे ऍज पर माय कॅल्क्युलेशन 12,000 इन्क्रीज व्हायला पाहिजे. का, कारण दरवर्षी 1,000 इन्क्रीज झालंय. म्हणजे 2018 साली 10,000 होते, 2019 साली 12 झाले, 2020 साली 14 झाले, 2016 साली 18 झाले. मग ते ट्रेंड अनालाइज करते मॉडेल आणि इट प्रिडिक्ट सम व्हॅल्यूज. याला प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणतात. एक छोटं एक्झाम्पल सांगितलं, ओव्हरऑल असंच असतंय. आणि तर याच्यानंतर प्रिस्क्राईब करायचं. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ही सिच्युएशन आहे, हे प्रिडिक्शन आहे, तुम्हाला सांगा मग सजेशन की बाबा मला या पुढच्या वर्षी डिसेंबरला 12,000च्या आयफोनची ऑर्डर येणार आहे. मग मी ऍपलला ऑलरेडी ऑर्डर टाकून ठेवतो की 12,000 मला नोव्हेंबर मध्ये द्या. हे तुम्ही सांगा ना त्यांना अपफ्रंट. मग त्यांना पण प्राइस लगेच निगोशिएशन करायचं. मग ऍपलला पण तुम्ही ऍडव्हान्स ऑर्डर द्या, 50% ऍडव्हान्स पेमेंट द्या, तसं करू शकता. राईट, हे झाले प्रिस्क्राईब करा. तुम्ही काय ऍक्शन्स म्हणता त्याला. इन्साइट्स म्हणजे आपण जे बघतो, ऍक्शन्स म्हणजे काय करायला पाहिजे. जसं काल कंट्री, रिजन, मार्केट वरती अनालिसिस आपण बघितलं डेटा होता. मग तुम्ही मार्केट हेडचं सेल कमी आहे तर तुम्ही सांगू शकता की रिप्लेस मार्केट हेड, नाहीतर या मार्केट हेडला ट्रेनिंग द्या, या कंट्री हेडला ट्रेनिंग द्या. राईट, हे सगळे काय झाले, अनालिटिक्सचे टाईप झाले, पण ते ऍक्शन्स आणि त्याला प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. क्लिअर ऑनलाईन सगळ्यांना ऍक्च्युअल जॉब काय असतो अनालिस्टचं हे कळत आहे का तुम्हाला? हो. नितीश, स्वाति, हो. नजीम, हो. आप ऑफलाइन सॉरी अनम्यूट करके बात कर सकते हो. अनिकेत. सो आता आपल्याकडे समजा तुम्हाला ऍज अ अनालिस्ट तुम्हाला टास्क आहे, तुमच्याकडे HR चा डेटा दिलाय. तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटीज आहेत, एक तर फाइंड आउट द इनसाइट्स, नेक्स्ट इज गिव्ह अस सम ऍक्शन्स. मी या कंपनीचा ओनर आहे, मी ज्या कंपनीत डेटा दिलाय त्या कंपनीचा ओनर आहे, तर मला आता तुम्ही सांगू शकाल का की काय करायला पाहिजे. मला प्रॉब्लेम आहेत, माझे एम्प्लॉई ऐकत नाहीत, सोडून जातात, सगळं लगेच जॉब मध्ये सोडून जातात. रिटेन्शन, आय एम हॅव्हिंग इश्यू विथ द रिटेन्शन. जेंडर बायस आहे, फिमेल एम्प्लॉईला वाटतं की त्यांना पैसे कमी मिळतात, खरं असं नाही आहे असं मला वाटतं ऍज अ ओनर. पण यू नीड टू गिव्ह मी काय म्हणतो, कारण हे मी बघत बसू का. म्हणजे असं नाही की माझ्या कंपनीत फक्त 30 आहेत, आता TCS मध्ये 2.5 लाख लोक आहेत, तर तुम्हाला असं बघून कळेल का रे ठीक आहे जास्त तर देतोय मी, चांगलं देतोय पगार, असं असणार आहे का. नाही राईट, त्यांना काय असतं, त्यांच्याकडे अनालिस्टची टीम असते जे सगळे ट्रेंड और पॅटर्न अनालाइज करते. हे सगळा डेटा बॅक एंडला चालत असतो. मग किती अप्रेझल द्यायचं, काय करायचं, कुठून हायर करायचे, कुठल्या रोल साठी हायर करायचे, आपल्या एम्प्लॉईचे काय स्किल्स आहेत. उद्या एक प्रोजेक्ट आला, इन्कम टॅक्स जे पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, ते TCS हँडल करते. आता उद्या गव्हर्नमेंटचं टेंडर आलंय TCS, मग तुम्हाला CA वगैरे पाहिजे, कॅल्क्युलेशन, लॉजिक तरी लिहाल, कोणी प्रोग्रामर लिहिल, पण काय लॉजिक लिहायचं हे सांगायला कोणीतरी CA पाहिजे. मग तुमच्या त्या 2.5 लाख मध्ये बघितला CA तर कोणी नाहीये. राईट, देन यू नीड टू अंडरस्टँड. मग हे तुम्ही असं फाइंड आउट करता की उद्या कोणता CA रिलेटेड और फायनान्स रिलेटेड प्रोजेक्ट आला तर फायनान्स डोमेन मधले पीपल, वी डोंट हॅव एनी एक्सपर्टीज इन फायनान्स डोमेन, मग लगेच HR ला सांगा हायर करायला, बॅकअप ठेवायला लागेल.
हे सगळं कसं चालतंय पूर्ण एवढी मोठी कंपनी, हे सगळे अनालिस्ट असतात मागं जे प्रिडिक्ट करतात किंवा ट्रेंड अनालाइज करतात और ठेवतात मार्केटमध्ये की या डोमेन मधले किती लोक आहेत माझ्याकडे, मार्केटिंग डोमेनचे किती आहेत, किंवा जावा डेव्हलपर किती आहेत, पायथन डेव्हलपर किती आहेत, क्लाउड किती आहेत, डेव्हऑप्सचे किती आहेत, कोणाला किती स्किल आहे. तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला स्किल्स तुमचे म्हणजे फिल करायला लागतंय. एक स्किल शीट वगैरे भरून घेतात, म्हणजे तुम्हाला काय काय येतंय हे सगळं ते भरून घेतात माहिती आणि रेकॉर्ड ठेवतात. इन केस इमर्जन्सी मला काही प्रोजेक्ट घ्यायचा असेल, मला माहिती आहे की माझ्याकडे फ्रंट एंड डेव्हलपर आहेत, मी फ्रंट एंड डेव्हलपरचे जे प्रोजेक्ट असतील ऑनलाईन मार्केटमध्ये ते उचलणार. राईट. हे सगळं का पॉसिबल आहे, कारण तुम्हाला सगळा डेटा आहे तुमच्याकडे आणि यू आर क्लिअर की मला जर उद्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे तर माझ्याकडे सीए रेडी आहेत. असं नाही की प्रोजेक्ट घेतला आणि चला हे कोण करतंय का कोण करतंय. इट इज नॉट द वे. अशा कंपन्या काम नाही करत. राईट. त्यांच्याकडे आधी सगळं माहित असतं मला काय करायचं आहे काय नाही, कोणते प्रोजेक्ट घ्यायचे आहेत कोणते नाही घ्यायचे आहेत, त्यांना किती खर्च येईल, हे सगळा डेटा मेंटेन केलेला असतो. मग ते प्रोजेक्ट घेतात आणि मग ग्रो करतात. राईट. कारण कोणतेही प्रोजेक्ट घेताना आधी प्राइसिंग द्यायला लागते. आता एक्झाम्पल तुम्ही जर मटेरियल स्पीकर घ्यायला घेता प्राइस विचारता ना, असं नाही की डायरेक्ट चला देऊन टाका मग नंतर बघू. त्यामुळे एव्हरी वन हॅज टू हॅव अंडरस्टँड की आपल्या कंपनीत काय चालू आहे आणि आपल्यात ते ओनली पॉसिबल युझिंग अ डेटा. त्यामुळे ऍज अ अनालिस्ट सगळ्या कंपनीत अनालिस्ट लागतातच. सगळ्या कंपनींना ट्रान्सपरन्सी हवी. आजकाल तर खूप जास्त झालंय. तर आम्ही आमच्या कंपनीत असे लाईव्ह डॅशबोर्ड आहे, लाईव्ह डेटा येत राहतो तिकडून युएस मधून आणि एक स्क्रीन आहे समोर, ती स्क्रीन लाईव्ह अपडेट होते रिअल टाइम मध्ये. एक परचेस ऑर्डर प्लेस झाला की तिथे व्हॅल्यू चेंज होते. एक परचेस ऑर्डर प्लेस झाला इंडिया रिजन मध्ये प्लेस झालाय, युएसचा सप्लायर आहे, किती मटेरियल डिलिव्हरी झाले, आज 10 मटेरियलची डिलिव्हरी होती 8च आलेत, रिअल टाइम मध्ये कळते तिचं. तिकडे एंटर केलं युएस मध्ये, मटेरियल स्कॅन झालं तर इथे सिस्टीम अपडेट होतात सगळ्या. असं. तर हे सगळे एंटरप्राइज लेवलचं असतं, सगळं क्लाउड वरती ते कनेक्ट करून, पण हे सगळे बिल्ड तुम्हाला करायला लागते. डेटा तर ते मस्त जनरेट करतात. म्हणजे आमच्याकडे रोज कितीतरी 10 करोडचा लाईन आयटमचे डेटा येतात. हे जसं 31 लाईन आयटम दिसतात ना, तसं 10 करोड 12 करोड लाईन आयटम येतात आणि एका लाईन आयटम मध्ये 23-24 कॉलम्स असतात. 23 कमी येतात कारण आम्ही लॉजिस्टिक मध्ये फायनान्स वाल्यांचे 50 कॉलम्स असतात, 60 कॉलम्स असतात. 60 कॉलम 10,000, 10 करोड असे वेगवेगळे ते कंटिन्युअस फीड चालूच असते सर्व्हर वरून जसं क्लाउड वापरतात. तर मग तुम्हाला ते पूर्ण बिल्ड करायचं आहे. तुम्हाला आधी डेटा अंडरस्टँड करायचा आहे, काय इन्साइट्स दाखवायचे. आता 23 कॉलम जे आहेत आमच्याकडे, त्यातलं आमच्याकडे युजफुल 5 ते 10 किंवा 8 ते 10 असेच कॉलम असतात. मग ते सेपरेट करा, कारण माझी टीम 8 ते 10 कॉलम वर काम करते, बाकीच्या टीम्स बाकीच्या 8 कॉलम्स वरती काम करतात. कारण ऍज अन असं नाही की डेटा सगळ्यांना सेपरेट सेपरेट येतो, डेटा एकदाच येतो, पण टीम वाईज प्रोजेक्ट वाईज ते डिस्ट्रीब्युट होतात. मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सेपरेट बिल्ड करा, त्यांना जेवढं पाहिजे ते बिल्ड करतात. कारण आय एम इन सप्लाय चेन, म्हणजे सप्लाय चेन मी लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगचं बघतो, काही लोक इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं बघतात, काही लोक परचेस स्पेंड वगैरे बघतात. म्हणजे या कंपनीनं आज किती खर्च केले याच्यावरती पूर्ण अनालिटिक्सची टीम असते जे स्पेंड अनालिसिस करतात. एक टीम आहे ती इन्व्हेंटरी अनालिसिस करते, आमची टीम आहे ती ऑपरेशन्स बघते. तसं आहे ना, मग वेगवेगळ्या प्रत्येकाला असतात, मग त्यांच्या त्यांच्या रोल नुसार ते अनालाइज करतात डेटा आणि दे यूज. पण खूप जास्त डेटा असतो, त्यामुळे तुम्हाला फर्स्ट स्टेप इज डेटा अंडरस्टँडिंग. सो यू नीड टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कॉलम. तुम्ही जे कॉलम वरती म्हणजे तुम्ही ज्या डेटावरती काम करणार आहे, यू नीड टू अंडरस्टँड. सो दॅट इज नथिंग बट अ डेटा अंडरस्टँडिंग पार्ट. तर आता क्विकली ओके, ऑनलाईन क्लिअर आहे काय सुरू आहे काय नाही? अनिकेत, नितीश, हो क्लिअर आहे. स्वाती. कारण कसं आहे ना, ओके फॉर्म्युलाज तुम्ही कधी शिकू शकता. मी तुम्हाला चॅट जीपीटी शिकवलं तर ते इफ आणि इफ एल सगळे लिहून देईल तुम्हाला. सो दॅट वी आर गोइंग टू कव्हर इन टुमॉरो सेक्शन. उद्या आपण बघणार आहे. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवणे इज नॉट इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहे की
काम काय करायचं आपल्याला, अनालिसिस, इनसाइट्स काढणे आणि ऍक्शन्स फिगर आउट करणे इज मोस्ट क्रिटिकल पार्ट. फॉर्म्युला कसं यूज करायचं, यू कॅन इझिली फाइंड आउट युजिंग ऑनलाईन टूल्स, गुगल झालं, चॅट जीपीटी झालं, राईट. सो जस्ट टू गिव्ह यू क्विकली जर तुम्हाला सांगायचं झालं तर चॅट जीपीटी नावाचं एक, जसं गुगल आपण वापरत आलोय तसं चॅट जीपीटीचं एक टूल आहे. ओके, हे इंटरफेस आहे त्याचा. हे काय करतं, ऍज अ असिस्टंट, तुम्हाला एक असिस्टंट दिलाय असं समजा. तो असिस्टंट हा आहे, म्हणजे एक माणूस आहे तुमच्या समोर, त्याला तुम्ही काय टास्क देणार ते करेल तो. सेम हा व्हर्च्युअल आहे, रियालिटी मध्ये नाही. हे यू कॅन इग्नोर, जस्ट अ सेकंड. थोडं मी याला मॉडिफाय केलंय. तुम्हाला हे असं इंटरफेस दिसेल. हा तुमचा असिस्टंट आहे. आता सांगा याला, आय एम लर्निंग एक्सेल, गिव्ह मी फॉर्म्युला फॉर, कुठला फॉर्म्युला आला नव्हता तुम्हाला. ओके, ए ना, नाही ई, हा, गिव्ह मी फॉर्म्युला फॉर IFS, राईट. हेच आलं नव्हतं, राईट. फुल स्टॉप, एंटर. कंडिशनल व्हॅल्यू, हे बघा खाली आलंय IFS A1 ग्रेटर दॅन 90 असेल तर एक्सलंट दे, A1 ग्रेटर दॅन 70 असेल तर गुड. हे तुम्हाला एक्सप्लेन करेल. हे बघा, इन दिस एक्झाम्पल इफ द व्हॅल्यू इन A1 इज ग्रेटर दॅन 90, फॉर्म्युला मध्ये एक्सलंट. तुम्ही आता कस्टमाइज सांगा. आय हॅव काय सेल्स डेटा वेअर सेल्स इज फ्रॉम 200 rupees to 3500 rupees होते, राईट. I want to find out how many of them are greater than 500. नाही, ओके, how many of them are greater than, समजा 200 ते 300 मध्ये, 200 ते 3000 नावाचा एक कॉलम मध्ये माझ्या व्हॅल्यू आहेत, त्यातलं मला 500 पेक्षा जास्त काढायचं आहे, असं मी लिहिलंय तिथे. एंटर. ओके, हे पण कंडिशन आहे बघा. काउंट इफ्स A to A1 ग्रेटर दॅन 500, डायरेक्ट काउंट दिलाय. आय वॉन्ट टू फाइंड आउट हाऊ मेनी ऑफ देम, बरोबर आहे. हाऊ मेनी ऑफ देम म्हणजे काउंटच. थोडं क्लिअर लिहायला लागेल तुम्हाला. आय वॉन्ट टू क्रिएट न्यू कॉलम वेअर आय वॉन्ट टू चेक और आय वॉन्ट आउटपुट ॲज, काय आउटपुट पाहिजे, ग्रेटर दॅन 500 और लेस दॅन 500. ठीक आहे, 500 चं एक्झाम्पल घेऊ. तर तुम्हाला तो फॉर्म्युला देईल. बाय द वे, हे बघा आलं. इफ A2 इज ग्रेटर दॅन 500, ग्रेटर दॅन 500, लेस दॅन, हे डायरेक्ट कॉपी पेस्ट करा. कॉपी केलं मी इथून. ओके, कॉपी. आता फक्त A2 मध्ये मला सेल्सच्या व्हॅल्यू पाहिजेत. इथे घ्या. कुठे गेला माझा बेसिक फॉर्म्युला. A2 मध्ये आहे का, नाही आहे, माझा I मध्ये आहे ना. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉपी द फॉर्म्युला. इथे कॉपी केला फॉर्म्युला, राईट. इथं A2 च्या जागी I करतो फक्त.
ओके. इंटर कुठे आउटपुट येतंय जस्ट इथे काय डिलीट. अरे इथे व्हाईट कलरचं झालंय. जस्ट अ सेकंड. कळलं का काय झालंय? टेक्स्ट व्हाईट कलर मध्ये झालाय त्यामुळे ते दिसत नाही तुम्हाला. हे बघा आला आउटपुट. हा व्हाईट कलर मध्ये कॉपी झाले ते. ग्रेटर दॅन 500 आलं. याला डबल क्लिक करा. सगळेच ग्रेटर 500 आहेत का? हा, कारण आपण फिल्टर लावलाय. फिल्टर कमी करा. राईट. हे झालं. दिस इज बट यूज जीपीटी. हा फॉर्म्युला केलं सर. ऍड आहेत ना, कोणी नाही आहेत. नजीम का? नाही दुसरे. ओके ओके ठीक आहे. ओके कॉपी होत राहते ते. कॉपी झाले सगळीकडे बाय द वे. इट हॅज टू बी फिल करायला पाहिजे. फिल ओके ठीक आहे. फॉर्मॅटिंग ते ऑलरेडी खूप सारे फॉर्मॅटिंग झाले त्याच्यात त्यामुळे सगळा डिलीट करून घ्या. डिलीट. नाव यू कॅन राईट अ फॉर्म्युला आणि ए च्या जागी आय करा. दॅट्स इट. आलं. लेस दॅन 500 इथे फिल करा. लेस दॅन ग्रेटर दॅन. ओके. हॅलो हाय. ठीक आहे कळलं. म्हणजे त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला पाठ करायचं असलं काही करू नका प्लीज. नाव यू हॅव अ बेटर टूल. डायरेक्टली तुम्हाला जे काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता तिथे. जसं चॅट जीपीटीला यू कॅन आस्क. राईट. दिस इज नथिंग बट एक्झाम्पल. बट ऍज अ अॅनालिस्ट इनसाइट्स काढू शकता का हे सगळा डेटा द्या? इट्स नॉट पॉसिबल. राईट. तुम्हाला ते फाइंड आउट करायला लागेल पॅटर्न वगैरे. दॅट इज नथिंग बट युअर टास्क. जिथं तुम्हाला इनसाइट फाइंड आउट करायचे आहेत, ऍक्शन्स द्यायचे आहेत ऍज अ अॅनालिस्ट. क्लिअर. फॉर्म्युला लिहिणं कसं लिहिणं दॅट यू विल फिगर इट आउट. तुम्ही आता इन दिस एज अँड टाइम फॉर्म्युला लिहिणं हे खूप मोठी गोष्ट नाही आहे. ते कसंही तुम्ही अचीव्ह करू शकता. ओके. तुमच्याकडे युट्यूब आहे, गुगल आहे. आता जसं चॅट जीपीटीचं आपण दाखवलं तसं तुम्ही युज करू शकता. बाय द वे इंग्लिश आहे ना सगळ्यांचं व्यवस्थित? म्हणजे चैट जीपीटीला लिहायचं इंग्लिश मध्येच आहे. मतलब इंग्लिश में आपको देना है प्रॉम्प्ट. सो व्हॉट एव्हर आय रोट हियर, हे जे मी लिहिलं ना त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. मी जे सांगतोय इन्स्ट्रक्शन देतोय दीज आर नथिंग बट अ प्रॉम्प्ट. ह्याला म्हणतात प्रॉम्प्ट. आणि हे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी इज नथिंग बट अ लार्ज लँग्वेज मॉडेल. ह्याला टेक्निकल टर्म आहे. हे लँग्वेज मॉडेल आहे. हे मॉडेल मध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. आधी सगळं ट्रेन केलंय. हे क्वेश्चन असेल तर हे आन्सर. मग ते ट्रेनिंग वरून ते पॅटर्न रिकॉग्नाइज करते आणि मग त्याच्यावरून स्वतःचे आन्सर्स जनरेट करते. पार्ट ऑफ एआय अँड ऑल. बट ठीक आहे. फॉर यू तुम्ही हा असिस्टंट आहे, काहीही विचारू शकता. जस्ट चेक. एक्सप्लेन मी दिस इन मराठी. इंटर. झालं. तुम्हाला मराठीत पण ते देईल. तुम्ही कोणतीही भाषा टाका, सगळ्या भाषेत तुम्हाला ते आउटपुट मिळेल. फॉर्म्युला पण त्याने मराठीत लिहिलंय. राईट. त्यामुळे फॉर्म्युला लिहिणं किंवा हे जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना जिथं तुम्हाला इंटेलेक्च्युअल काम करायचं नव्हतं, रट्टा मारण्यावरती फोकस होता, ते काम बंद झाले आता. नेक्स्ट जनरेशन इज दिस. तुम्हाला हे ऑलरेडी आता शिकायला लागेल हळूहळू. त्यामुळे फॉर्म्युला IFS मध्ये काय लिहायचं काय नाही हे टाकू ते टाकू, एरर आलं ठीक आहे, इट्स ओके. पण नंतर इनसाइट्स लगेच
take help of ChatGPT or Google and then write a formula, but important task is find out the insights, right? हे तुमचं actual core job आहे. हे तर साईडला तुम्हाला करायलाच लागेल, नो डाऊट. काही फॉर्म्युला इकडे तिकडे छोटं मोठं लिहायला येईल, बट फोकस तुमचा जनरेशन ऑफ इन्साइट्स अँड गिव्हिंग ऍक्शन्स याच्यावरती असलं पाहिजे. क्लिअर? एक्सेल येतं म्हणजे फॉर्म्युला लिहिता येणं इज नॉट अन एक्सेल तुमच्यासाठी. ओके, फॉर अदर्स इट इज ओके, फॉर देम एक्सेल येते म्हणजे त्यांना 10 फॉर्म्युला माहिती आहेत, ते फॉर्म्युला कसे वापरायचं हे पण माहिती आहे, बट दॅट इज फॉर देम, नॉट ॲज अ अनालिस्ट. फॉर्म्युला इज अ लिस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, त्याच्यानंतर आपण हळूहळू बाकीचे टूल्स बघणार आहे, ते तुम्हाला यायला पाहिजे व्यवस्थित. क्लिअर? सो यू कॅन एक्सप्लोर अदर फॉर्म्युलाज. इफ कसं वापरायचं, आस्क ChatGPT हाऊ टू यूज काउंट ए अँड फाइंड आउट. एक्सप्लेन करायला सांगा त्याला, और तुम्ही यूज करून बघा. क्लिअर? आजचं होमवर्क तुम्ही करणार. मग काउंट इफ, एव्हरेज इफ नावाचे जे फंक्शन्स आहेत ते तुम्ही ChatGPT ला विचारा आणि आन्सर्स काढा. आपण जसं बघितलंच आहे, म्हणजे एव्हरेज कसं काढायचं, काउंट कसं काढायचं, इफ कसे वापरायचे, पण यांचं कंबाईन करून काही फंक्शन्स आहेत दॅट यू कॅन यूज. नसेल तर आपण उद्या बघणारच आहे काउंट इफ काय असतंय, सम इफ वगैरे. बट आय वॉन्ट यू टू म्हणजे क्विकली अनालिटिक्स मध्ये जाऊयात. बेसिक एक्सेल इज ओके. हे सेल आहे, इथं फॉर्म्युला लिहायचं आहे, असं तुम्हाला आउटपुट येते, दॅट इज गुड. बट ऍज अ अनालिस्ट यू नीड समथिंग मोर. ओके, तर आपण उद्यापासून फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड आउट, फोकस ऑन इनसाइट्स. हा डेटा सेट ऑलरेडी आहे, गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला लिंक शेअर केलेले आहेत, तिथून तुम्ही फाईल्स डाउनलोड करा आणि आज तुम्ही याच्यातले इनसाइट्स काढायचे आहेत. आपण उद्या सायमल्टेनियसली करणारच आहे, पण बघून घ्या ना काय आहे काय नाही आहे, डेटा काय आहे कळतंय की नाही. कारण इफ यू ऑब्झर्व डेट ऑफ जॉईनिंग हे नंबर्स आलेत. इज दिस अ ट्रू? म्हणजे असं असतं का, डेट ऑफ जॉईनिंग कधी नंबर्स येतात तिथे? फॉर्मॅट चेंज करायचं. Yes, so that we'll do it. We'll start with data understanding and then we'll cover data formatting, then we'll find out the insights and then actions. This will be our tomorrow's task. म्हणजे हे आपण करणार आहे, राईट? मग जे काही इन्साइट्स फाइंड आउट करायचे आहेत, आता बघून फक्त फाइंड आउट करणे इज वन थिंग, बट ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय? सपोज ग्रेड आहे तर ऍव्हरेज ग्रेड की टोटल एक्सपिरियन्स आहे तर एक्सपिरियन्स साठी ऍव्हरेज काढायची. हा, ते ऍट्रिब्यूट्स ते काय निघणार एक्झाम्पल? हा, मग तेच तर अनालिटिक्स जॉब आहे. मी तुम्हाला सांगितलं हे कम्पेअर करा, फिल्टर ऑन ऑपरेशन्स, सॅलरी घ्या. इट इज नॉट द, म्हणजे तसं नाही आहे, पण तुम्हाला ते फाइंड आउट करायला लागेल. आपण बघूया हळूहळू. इथे वेगवेगळे टूल्स असतात, कंडिशनल फॉर्मॅटिंग, फिल्टर, सॉर्ट, मग ते वापरून तुम्हाला क्विक इन्साइट्स काढायला लागतात. आपण जे बघणार आहे दॅट इज नथिंग बट अ क्विक इन्साइट म्हणतात त्याला. आपण बघू उद्या तुम्हाला जे डाऊट आहे कोणत्या काय फाइंड आउट करू, वेदर एव्हरेज किंवा ऑपरेशन, ते तुम्हाला एक्सप्लोर करायला लागेल. डेटा बघून तुम्हाला जनरेट करायला लागेल. तेच नथिंग बट इन्साइट्स, राईट? मी तुम्हाला सांगितलं काय काढायचे ते पण माहिती पाहिजे. हा, मग काय काढायचं दॅट्स द टास्क यू आर पेइंग. नो, इन्साइट्स काढायचं दॅट्स म्हणजे ठीक आहे, इन्साइट्स काढा असं याला अर्थ नाही ना, पण काय इन्साइट्स काढायचं त्याला आउटपुटला महत्व आहे. इन्साइट्स तुम्ही काय काढता ह्याला खूप महत्व आहे. आणि असं नाही की रूम मध्ये आपण 4 जण बसलोय, चौघांचे सेम, आता डेटा सेम आहे पण इन्साइट्स पण सेम यायला पाहिजे असं आहे का? तिथं वन मोर थिंग कम्स, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसं आहे तुमचं इथं. या डेटावरून अजून किती इन्साइट जनरेट करू शकता विल डिफाईन किती चांगले तुम्ही अनालिस्ट आहे. ओके, आपण याच एक्झाम्पल मध्ये उद्या बघणार आहे ते. ओके, की कसं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यात कोणाला ते थॉट येते आणि कोण ह्याच्यापेक्षा जास्त बनवू शकते इन्साइट्स, दॅट विल सी. ओके, ऑनलाईन क्लिअर? टास्क काय क्लिअर? बाय द वे ChatGPT दिस इज अ एक छोटं एक्झाम्पल होतं, याला थोडं आपण ऍडव्हान्स मध्ये प्रॉम्प्ट कसे लिहायचं, काय लिहायचं ते बघणार आहे हळूहळू. सगळं एकदम नाही खायचं. ओके, ऑनलाईन अनिकेत, नाझमीन, नितीश, पूजा, स्वाती. पूजा तुम्ही थोडं लेट जॉईन झालाय, बट हो.
म्हणजे आम्ही डिस्कस केलं की हाऊ वी कॅन यूज अ फॉर्म्युलाज. ओके, फॉर्म्युलाज नंतर वी फोकस्ड ऑन, समजा तुम्हाला ऍज अ अनालिस्ट तुमचं ऍक्च्युअल जॉब काय आहे, तर तिथं एक्झाम्पल्स म्हणजे 2 एक्झाम्पल दिले होते मी त्यांना सगळ्यांना, जिथं सप्लाय चेन मध्ये म्हणजे कंपनीमध्ये आयफोनचं एक्झाम्पल दिलं, तर आयफोन कधी येतात, कधी घ्यायला पाहिजे, किती डिस्काउंट, कोणता पिरियड आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. मग इन्साइट्स वरती फोकस केलं, कारण ऍज अ अनालिस्ट युअर फर्स्ट जॉब इज टू फाइंड आउट इन्साइट्स अँड सजेस्ट ऍक्शन्स. तर दिस इज व्हॉट इन शॉर्ट वी कवर्ड. ठीक आहे, कसं वाटलं तुम्हाला? काय तुम्ही थोडे लेट जॉईन झाला, सॉरी फॉर, म्हणजे असं परत मला फुल रिपीट नाही करता येणार कारण खूप जास्त कॉन्टेंट कव्हर झाला होता. ओके, तुम्हाला काही आलं लक्षात. दॅट्स ओके. ऍक्च्युली मीच कनेक्ट तुमच्याशी म्हणजे उशिरा झाले. ओके ओके, नो इश्यूज नो इश्यूज. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर वी कॅन डिस्कस, आणि या व्हिडिओचं लिंक वी रेकॉर्ड व्हिडिओज, तर लिंक पण तुम्हाला मिळून जाईल, नो इश्यूज. ओके, थँक्यू. ओके, ठीक आहे, चलो. ओके, थँक्यू अनिकेत, नाझमीन, नितीश, पूजा, स्वाती. मी डिस्कनेक्ट करतोय. थँक्यू. ओके. थँक्यू.